धडा चौथा. महान संकटातील संताजीचे पराक्रम. स्वराज्यावरील महान संकट. विशाळगडाहून रायगडाकडे येत असता संगमेश्वर मुक्कामी संभाजी महाराज पकडले गेले. ही वार्ता समस्त महाराष्ट्राला धक्का देणारी ठरली. मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्यावर कोसळणाऱ्या संकटांची जणू मालिकाच आता सुरू झाली. राजधानी रायगडावर जेव्हा ही वार्ता येऊन थडकली असेल तेव्हा तेथे केवढा हाहाकार उडाला असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मराठ्यांचे पहिले छत्रपती आग्र्यास मोगली बादशाहीत गुहेत जाऊनही अद्भुतरित्या महाराष्ट्रात परत आले, पण त्यांचाच पुत्र स्वतःच्याच प्रदेशात शत्रूकडून पकडला गेला. हा केवढा दैव दुर्विलास होय. संगमेश्वराहून संभाजी महाराज व कवी कलश यांना घेऊन शेख निजाम एवढ्या वेगाने त्या प्रदेशातून बाहेर पडला की विशाळगडाच्या परिसरातील मराठी लष्करी तुकड्यांना त्याची बातमीही मिळू शकली नाही. परिणामी कोणी मराठी लष्कराने शेख निजामाचा पाठलाग करण्यापूर्वीच तो या राजबंद्यांसह औरंगजेब बादशहाच्या समोर हजर झाला. मोगली छावणीतील संभाजीराजांचे भवितव्य हे जवळजवळ ठरल्यासारखे होते. ते आता जिवंत राहणे ही गोष्ट असंभवनीय होती. अशा प्रकारे संपूर्ण मराठी राज्यावरच मोठे संकट प्रसंग आला. संभाजी महाराजांची राणी येसूबाई यांच्यावर तर आकाशाची कुऱ्हाडच कोसळली होती. पण अशाही परिस्थितीत या मराठ्यांच्या राणीने विलक्षण मनोधैर्य दाखविले. वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून संभाजी महाराजांच्या कैद्याने निर्माण झालेल्या अभूतपूर्व अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी येसूबाईंनी रायगडावरील राजकारणाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी पहिली महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे रायगडाचा किल्लेदार चांगोजी काटकर यास हाताशी धरून त्यांनी राजाराम महाराजांचे मंचकारोहण केले आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याचा प्रमुख म्हणून छत्रपती म्हणून घोषित केले. 9 फेब्रुवारी 1689. संभाजी पुत्र शाहूराजे यांचे वय 7 वर्षांचे होते. राजाराम महाराजांचे वय 19 वर्षांचे होते. अशावेळी शाहूराजास छत्रपती म्हणून घोषित करून राज्याची सर्व सूत्रे आपल्या हाती येसूबाईंना घेता आली असती. पण तसे न करता राज्याचे हित नजरेसमोर ठेवून अत्यंत निस्वार्थीपणे त्यांनी आपणाहून पुढाकार घेऊन राजाराम महाराजांच्या हाती राज्याची सूत्रे दिली. रायगडावरील राजकारणी मसलत. राजाराम महाराजांच्या मंचक्रोहणानंतर 1 महिन्याने 11 मार्च रोजी तिकडे बादशहा छावणीत संभाजी महाराजांची हाल करून हत्या करण्यात आली. सर्व महाराष्ट्र या घटनेने थरारून गेला. बादशाही छावणीत आनंदोत्सव साजरा होत असता महाराष्ट्राच्या भूमीवर मात्र निराशेचे अंधकार पसरत होता. अशा परिस्थितीत राजधानी रायगडावर स्वराज्यातील प्रमुख मातब्बर मंडळी जमू लागली होती. त्यामध्ये प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, निळो मोरेश्वर, तर संताजी घोरपडे, धनाजी वाघ, मानोजी मोरे, हंबीरराव मोहिते सरलष्कर, रूपाजी भोसले, बहिर्जी घोरपडे, मालोजी घोरपडे, विठोजी चव्हाण हे प्रमुख सेनानी यांचा समावेश होता. राजघराण्यातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणून राणी येसूबाईंकडे सर्वजण मार्गदर्शक देवता म्हणून पाहत होते. रायगडावर जमलेल्या सर्व मुसद्द्यांनी व सेनानींनी त्यांच्याकडे जाऊन सल्लामसलत मागितली. तेव्हा अत्यंत दूरदृष्टीने त्यांनी मसलत सांगितली की आपण स्वतः शाहूराजांसह रायगड लढू. तथापि राजघराण्यातील सर्वांनीच एकत्र राहून इथे अडकून पडण्यापेक्षा राजाराम महाराजांनी प्रमुख मंडळींसह गडाबाहेर पडावे आणि शत्रूशी संघर्ष चालू ठेवावा आणि तशीच परिस्थिती उद्भवल्यास कर्नाटकात जावे व तेथून संघर्ष चालू ठेवावा. राणी येसूबाईंची ही मसलत सर्वांना मान्य होऊन त्याप्रमाणे राजाराम महाराजांनी रायगडाबाहेर पडण्याचे ठरले. संताजीचा प्रमुख नेता म्हणून उदय. दरम्यान औरंगजेब बादशहाने वजीर असद खानाचा पुत्र एतिकाद खान उर्फ जुल्फिकार खान यास रायगडास वेढा घालून मराठ्यांचे संपूर्ण राजघराणेच कैद करण्यासाठी रवाना केले होते. खानाने बादशाही आज्ञेनुसार गडास वेढा घालण्याचे काम हाती घेतले होते. हा वेढा अधिक कडक होण्यापूर्वीच राजाराम महाराजांनी गडाबाहेर पडणे आवश्यक होते.
त्याप्रमाणे येसूबाई व शाहूराजे यांचा निरोप घेऊन ते गडाबाहेर पडले. त्यांच्यासोबत ताराबाई व राजसबाई या त्यांच्या राण्या व प्रल्हाद निराजी, संताजी व धनाजी ही राज्यातील प्रमुख मंडळी होती. 5 एप्रिल 1689. येथून पुढे राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू होते व त्याचबरोबर संताजी घोरपड्यांचेही खरे कर्तृत्व सुरू होते. आतापर्यंत संताजी हा राज्यातील दुय्यम स्थानावरील लष्करी अधिकारी मानला जात होता. आता राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत तो प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत, शंकरराजी, नारायण यांसारख्या प्रथम श्रेणीच्या अधिकाऱ्यांत गणला जाऊ लागला. म्हाळोजी घोरपडे रणांगणी पडल्यावर घोरपडे घराण्यातील ज्येष्ठत्वाचा वारसा संताजीकडे सहजी चालत आला होता. आणि दुसरे असे की संभाजी राजांच्या हत्येने निर्माण झालेल्या असाधारण परिस्थितीत संताजीसारख्या पराक्रमी पुरुषास आपल्या अंगीचे गुण दाखविण्यास मोठी संधी प्राप्त झाली होती. राष्ट्र संकटात असता प्रतिकूल परिस्थितीतही जो पुरुषार्थ दाखवितो व आपल्या कर्तृत्वाने राष्ट्रास तारून नेतो त्याचे नाव अल्पावधीतच सर्वतोमुखी होते. बादशाही छावणीचे कळस कापले. रायगडाहून राजाराम महाराज प्रथम प्रतापगडास गेले. ते राजधानी बाहेर पडल्याची बातमी मोगलांना समजताच त्यांनी तिकडे धाव घेऊन प्रतापगडास वेढा दिला. तेव्हा तेथेही फार काल न थांबता राजाराम महाराज वासोटा, सातारा, परळी असे मुक्काम करीत पन्हाळ्यास आले. राजाराम महाराज ज्या गडावर जात तिकडे मोगली फौजा त्यांना पकडण्यासाठी धावत. आता त्यांनी पन्हाळ्यासाठीही वेढा दिला. स्वराज्यातील इतर गडांनाही वेढे पडले होते. त्यांपैकी अनेक मोगलांच्या ताब्यात गेले होते. काही अद्यापही मोगलांशी झगडत होते. किल्लेदार व ठाणेदार यांनी घाबरून न जाता मोगलांशी 2 हात करावेत म्हणून राजाराम महाराज त्यांचे नीतिधैर्य वाढवित होते. पण मोगली आक्रमणाची लाटच एवढी जबरदस्त होती की मराठ्यांचे हे सर्व प्रयत्न निष्फळ होत होते. अशावेळी रणांगणावरील आपल्या भीम पराक्रमाने संताजी व धनाजी यांनी सामान्य मराठ्यांचे नीतिधैर्य उंचविण्याचा महान प्रयत्न केला. संभाजी महाराजांची हत्या केल्यापासून औरंगजेब बादशहा भीमा नदीकाठी कोरेगाव तुळापूर येथे छावणी करून होता आणि तेथून तो महाराष्ट्रातील गडकोट घेण्यासाठी मोहिमा पाठवत होता. या बादशहाच्या छावणीवरच हल्ला चढवावा आणि मोगली आक्रमणाचे केंद्रस्थान धास्तावून टाकावे अशी अचाट कल्पना संताजी आणि धनाजी यांना सुचली. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या फौजा गोळा केल्या व ते शंभू महादेवाच्या डोंगराकडे आले. तेथे ठरले की बादशाही छावणीवर संताजीने हल्ला करावा व त्याच वेळी फलटण बारामती भागात असणाऱ्या रणमस्तक खान व शहाबुद्दीन खान या खानांचा समाचार धनाजीने घ्यावा. धनाजीने संताजीच्या मदतीस विठोजी चव्हाण हा दुसरा शूरसेनानी व 2000 स्वार दिले. याशिवाय संताजीचे बहिर्जी व मालोजी हे 2 बंधू सोबत होते. बखरकार मल्हार रामराव याने या प्रसंगाचे फार बहाद्दर वर्णन केले आहे. ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे. त्या समयी जाधवराव यास संताजी घोरपडे बोललेले की पातशहा याची फौज 1-2 मुक्कामावर आली आहे. फलटणच्या आश्रयास आपण लढाई द्यावी. पाठीवर डोंगर असावा. माझ्याबरोबर 2000 स्वार सडे एकांडे निवडक द्यावे. शिवाय माझे पथकानिशी तुळापूरचे मुक्कामी जाऊन बराया खुद पातशहा यावजवर मी छापा घालतो. मराठे आहोत असे खाशास कळवून येतो. या प्रकारे बोललेले असता जाधवराव फार चांगले शाब्बास असे बोलून घोरपडे यांस खास पथकाशिवाय 2000 निवडक एकांडे व विठोजी चव्हाण असे बरोबर दिले. तितक्यांनिशी संताजी घोरपडे निघून डोंगराच्या आश्रयाने जेजुरीस येऊन श्रींचे दर्शन करून दिव्या घाटाखाली जाऊन झाडीत मुक्काम केला. तेथून मध्यरात्रीचे अंमलात तुळापूरचे मुक्कामी जावयास मार्गाने जाताना अलीकडे 3 कोशावर छबिन्याचे स्वारांची गाठ पडली. त्यास सांगितले की पातशहाचे लष्करातील हिंदू सरकार शिर्के व मोहिते वगैरे आहेत. त्याच कडील आम्ही छबिन्यास गेलो होतो. मुबादल्यास आले म्हणून लष्करास माघोर जातो अशी पक्की खूण सांगितल्यावरून त्यांनीही मार्ग दिला.
यांनी लष्करात शिरून छापा घातला. त्या काळी लाखो फौज असता 2-3 हजार स्वारांनीशी छापा घालून बहुत तनसन करून पातशहाचे डेऱ्याचे तणावे तिघे बंधू घोरपडे व चव्हाण यांनी तोडून डेऱ्याचे सोन्याचे कळस दोन्ही घेतले. याच कडीलही स्वार थोडे बहुत पडले. पातशहाच्या फौजेचा दुभाग करून गटानेशी निघून सिंहगडाचे झाडीत आले. सिंहगडावर प्रतापराव गुज्जर याचा लेक सिदोजी गुज्जर किल्लेदार होता. त्यास वर्तमान कळल्यानंतर खाली येऊन यांसी भेटले. यांची बरदास्त केली. जखमी होते ते त्यांच्या स्वाधीन केले. ते किल्ल्यावर नेले. सिंहगडाच्या पायथ्याखालील झाडीत 2 दिवस मुक्काम करून आणि आपल्या लष्करास विश्रांती देऊन संताजी रायगडाचे संधान राखून त्या रोखाने घाट उतरला आणि त्याने गडास वेढा देऊन बसलेल्या जुल्फिकार खानाच्या लष्करावर अचानक हल्ला चढविला. लढाई तेज झाली. मोगलांची मोठी हानी करून व त्यांचे 5 हत्ती पकडून संताजी आपल्या लष्करासह त्वरेने माघारी फिरला. मराठ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जय जयकार करीत मराठ्यांनी हे छापे घातले. या दोन्ही छाप्यात मिळालेले सोन्याचे कळस व 5 हत्ती या लुटीसह संताजी आपल्या सोबत्यांनीशी राजाराम महाराजांबरोबर मुजरा करून उभा राहिला. मल्हार रामराव म्हणतो, जुल्फकार याचे फौजेवर छापा घालून त्याची तसनस करून त्यातील 5 हत्ती घेऊन पारघाट चढून वाई सातारेवरून पन्हाळेस येऊन महाराजांचे दर्शन घेऊन पातशहाच्या डेऱ्याचे कळस आणलेले पुढे ठेविले. 5 हत्ती पुढे केले. त्या समयी महाराजांची मर्जी बहुत खुश होऊन वस्त्रे भूषणे देऊन तिघे बंधू व चव्हाण यास किताबती दिल्या. प्रथम लढाई शिवाजी महाराजांचे नावावर केली. यश आले आणि पातशहाचे डेऱ्याचे कळस हस्तगत झाले. 5 हत्ती मिळाले. हा संतोष मानून संताजी घोरपडे यास ममलक तमदार ही किताबत व दुसरे बंधू बहिर्जी घोरपडे यास हिंदूराव म्हणून व तिसरे बंधू मालोजी घोरपडे यास अमीरुल उमराव व विठोजी चव्हाण यास हिम्मत बहादर अशा किताबती दिल्या. राजाराम महाराजांनी वस्त्रे आभूषणे व सन्माननीय पदव्या देऊन संताजीस व त्यांच्या सहकाऱ्यांना नावाजले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या अंधाऱ्या काळरात्री एखादी विद्युतलता चमकावी त्याप्रमाणे संताजीचा हा पराक्रम सर्व महाराष्ट्रात चमकला. छत्रपतींच्या दरबारात असणारा ज्येष्ठ मुत्सद्दी रामचंद्र पंत यानेही हा अद्भुत पराक्रम पाहून उद्गार काढले. पातशहाच्या डेऱ्याचे कळसच आणून जुल्फिकार खान याचे 5 हत्ती आणले. त्यापेक्षा याची मर्दुमकी कोठवर वर्णावी.